अधिक मास महात्म्य अध्याय 7. कथा सुशीला आणि विमलाची. श्री गणेशाय नमः. समोरच्या श्रोतृवर्गाच्या मनातील जिज्ञासा, आर्तता आणि अधिक मासाचे महत्त्व जाणून घ्यायला आतुर झालेल्यांचे समाधान करीत सूत सांगू लागले. या जगात जसे भक्त आहेत तसे अभक्तही, आस्तिक आहेत तसे नास्तिकही. कुणी कुणाची भावभक्ती पाहून सुखावतो, तर कुणाला त्या सात्विकतेचा, श्रद्धेचा, भक्तीचा मत्सर वाटतो. अशाच एका सवतीची ही कथा आहे. शाकली नावाच्या एका गृहस्थाला 2 पत्नी होत्या. थोरलीचे नाव होते सुशीला, तर धाकटीचे नाव होते विमला. सुशीलेला मूलबाळ नव्हते, त्यामुळे ती नावडती झाली होती आणि धाकटी विमला आवडती झाली होती. सुशीला नावाप्रमाणे सुशील आणि सश्रद्ध होती. ती आपल्या पतीची मनोभावे सेवा करीत होती, घर नीट सांभाळत होती. एक दिवस नदीवरून स्नान करून आलेल्या सुशीलेने आपल्या पतीला विचारले, अहो, आज मी सकाळी नदीवर स्नानाला गेले होते, तर तिथे अनेक स्त्री पुरुष स्नानाला आले होते. आज तसे काही विशेष आहे म्हणून इतकी मंडळी तिथे स्नानाला जमली होती का? तेव्हा शाकली म्हणाला, सुशीले, अगं, दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. त्या महिन्यात स्नान, दान, व्रतवैकल्ये, उपास, उपासना केली तर खूप पुण्य लाभते. मनोरथ पूर्ण होतात, आयुष्याचे सार्थक होते आणि भगवान पुरुषोत्तमाची कृपा होते. अहो, म्हणजे आजपासून तो अधिक मास चालू झाला की काय? बरे झाले बाई, न कळत का होईना आज मला ते स्नान घडले. आता आम्ही या महिन्यात असे स्नान रोज करण्याचे व्रत करून पुण्य पदरी घेणार. पण काय हो, ह्या महिन्यात आणखी काही व्रत करतात का? सुशीलेने विचारले. मग शाकलीने आपल्या पत्नीला अधिक मासात करायची आणखीही काही व्रते सांगितली. त्याचबरोबर त्याने तिला दीपपूजेचे आणि दीपदानाचे महत्त्वाचे व्रत सांगितले. त्याचे नियम आणि पूजेचे सर्व विधीही समजावून सांगितले. आणि सुशीलेने मनोमन निश्चय केला की बस, ठरले, या अधिक महिन्यात आपण हे दीपव्रत करायचे, नक्की करायचे. सुशीलेने देवापुढची जागा झाडून पुसून स्वच्छ केली, चौरंग मांडला, त्यावर कलश, ताम्हण, तामणात तांब्याचा दिवा ठेवला आणि सश्रद्धेने संकल्पासहित दीपपूजेचे व्रत चालू केले. आपला व्रताचा दीप अखंड तेवत राहावा यासाठी सुशीलेने पूर्ण काळजी घेतली होती. दिव्यातले तेल, वातीवर येणारी काजळी या सर्वांकडे ती दक्षतेने लक्ष देत होती. रोज नदीचे स्नान, पतीचे दर्शन, दीपपूजन हा क्रम आचरताना ती रोज त्या दीपाकडे एकच प्रार्थना करायची, हे दीपराजा, तू माझ्या घरात आणि हृदयात सदैव असाच तेवत राहा. आमच्या लौकिक जीवनातले सर्व दुःख, दारिद्र्य, चिंता, नैराश्य यांचा नाश कर. घर तुझ्या कृपाप्रकाशाने उजळून निघू दे. तुझ्या कृपेने माझ्या मनातही भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तम यांच्याबद्दल अपार प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आदर जागू दे. माझ्यावर भगवंताची कृपा होऊ दे. एक दिवसाने सुशीलेची उपासना वाढू लागली. तिच्यावर आता देवाची कृपा होईल, तिच्या मनातली इच्छा देव पूर्ण करेल, तिला मूलबाळ होईल आणि मग कदाचित नावडतीची ती आवडती होईल आणि आजची नवऱ्याची मी लाडकी मात्र उद्या दोडकी होईल. या विचारांनी विमला म्हणजे सुशीलेची सवद ही जळफळू लागली. काहीही करून सुशीलेच्या व्रत उपासनेत खोडा घालायचा, तिचे सरळ सुरळीत चाललेले व्रत मोडायचे असे तिने मनोमन पक्के ठरवून टाकले. नेहमीप्रमाणे सुशीलेने रात्रीचे नामस्मरण पूर्ण केले. दिवा अखंड तेवत राहावा म्हणून दिव्याची वात ठीकठाक केली. दिव्यात तेलही घातले आणि ती झोपी गेली. सुशीलेच्या व्रताचा तो शांत तेवणारा दीप पाहून सवतीच्या मनातला मत्सर जागा झाला. ती उठली, चोर पावलांनी देवाजवळ गेली आणि तिने फुंकर मारून तो दिवा विझवून टाकला. पहाटे सुशीला उठून पाहते तो काय, दिवा शांत झालेला. क्षणभर सुशीलेला वाईट वाटले. मग तिचे दुसरे मन म्हणाले, अगं, असे काय करतेस? कुठून तरी वारा आला असेल आणि झाली असेल त्याची ज्योत शांत. त्यात काय एवढे, तू मुद्दाम तरी नाही विझवलीस ना? मग झाले तर काळी ओढ, वात पुढे कर, देवाची क्षमा माग आणि लाव परत दिवा. सुशीलेने तसेच केले. तिने पुन्हा दिवा लावला, त्याला नमस्कार केला आणि ती नदीवर स्नानास गेली. विमलाचा पहिला प्रयत्न वाया गेला. 4 दिवसांनी तिने दिव्यातली वातच मागे ओढून टाकली आणि तिचा दिवा विझवला. सुशीलेला वाईट वाटले.
ही कामगिरी उंदराची असावी या विचाराने तिने परत दिव्यात नवीन वात घातली आणि ज्योत लावली. 2 दिवसांनी पहाटे उठून पाहते तो काय, सुशिलेला कोणीतरी आपली सर्व पूजा विस्कटल्याचे जाणवले. तरीही तिला वाटले की हे काम मांजराचेच असेल. दुसऱ्या दिवशी ती पाहते तो दिव्यातले तेल संपले म्हणून दिवा विझलेला. खरे तर आपण रात्री भरपूर तेल घातले होते. मग इतके तेल गेले कुठे? आणि ह्यावेळी मात्र सुशिलेच्या मनात एक शंकेची पाल चुकचुकली. हे काम कुणा व्यक्तीचे तर नसेल ना? पण असे कुकर्म करणार तरी कोण? कारण सुशिला स्वतः ते व्रत करीत होती. तिचा पतीही सश्रद्ध होता. तो सुद्धा अशी पूजा मोडणे शक्य नव्हते. मग राहता राहिले तर कोण? विमला? कारण घरात तर फक्त 3च माणसे राहत होती. तरीही सुशिलेने ती मनातली शंका ओठावर आणली नाही. उलट तिने पुरुषोत्तमाकडे विमलेच्या त्या कृत्याबद्दल क्षमाच मागितली आणि देवा, माझे व्रत पूर्ण होऊ दे असा कृपाप्रसाद मागितला. पुढे 4च दिवसांनी अधिक मास पूजा विधीच्या सांगतेचा दिवस आला. त्या रात्री तर सुशिलेने जागरणच केले. पहाटेच नदी तीरी स्नान करून येऊन तिने दीपपूजा केली. पतीबरोबर घरी एका पुण्यवान ब्राह्मणाला तिने तो दीपदान दिला. यथासांग व्रताची सांगता झाली. व्रत पुण्याईचे तेज सुशिलेच्या अंगावर झळाळू लागले. मात्र वारंवार दीपपूजेत मोडता घालणारी विमला मात्र एक दिवसाने निस्तेज होऊ लागली. ती आजारी पडली. तिची नजर अंधूक झाली. तिच्या शरीरातली शक्ती कमी कमी होऊ लागली. तिने केलेल्या पापांची तिला शिक्षा मिळू लागली. इतकेच नव्हे तर काही दिवसातच तिचा मृत्यूही झाला. मृत्यूनंतर तिला यमाच्या दरबारात आपल्या पापांचा पाडा वाचून दाखवावा लागला. पुढे अनेक खालच्या योनींमध्ये जन्म घेऊन तिला अनेक दुःख, यातना, क्लेश हे भोगावे लागले. इकडे मात्र सुशिलेला व्रताच्या पुण्याईने वैभव प्राप्त झाले. सूत ही कथा सांगून म्हणाले, लोक हो, अधिक मासातल्या दीपपूजेचे आणि दीपदानाचे महत्त्व आले ना तुमच्या लक्षात? भगवान श्री पुरुषोत्तमाला ही पूजा फार प्रिय आहे. ही पूजा आणि हे व्रत करणाऱ्यावर भगवान आपल्या कृपेचा वर्षाव तर करतातच, पण त्या भक्ताचे घर सुख, शांती आणि वैभवाने भरून टाकतात. तेव्हा सर्वांनीच हे दीपव्रत अवश्य करावे. नाहीतरी दीप म्हणजे काय तर तेज, ज्ञान आणि प्रकाश देणारा, अज्ञान, दुःख, दारिद्र्य यांचा नाश करणारा, प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही वाटांवरचा मार्गदर्शक. पण त्याचे पूजनही एका प्रकारची ज्ञान, तेज, प्रकाश आणि उत्कर्षाची साधना नव्हे काय? ही कथा ऐकून समोरचा श्रोतूवर्ग आनंदून गेला. प्रत्येकानेच पुढील कथेच्या श्रवणार्थ कान टवकारले. तर मंडळी, इथेच अधिक मास महात्म्य अध्याय 7वा समाप्त होतो. त्यामुळेच पुढील अध्याय श्रवण करण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.